Hello everybody, welcome back to Bapma's Kitchen. Today we're going to show you how to make ambo and avnatsa sasam, which is a very unique and delicious recipe. So without any further ado, let's get started. आंबने अवनासा ससम म्हळे एक शील्ड रंदे गोड रंदे ते भारी आमका हाई परडी कांतो मुंजीन तो आंबे आणि अजे कसले अवनासा ससम म्हळे जनांक ते होडी जेवण तस देखून एक गोड रंदे पुरा जन पॉप्युलर आमगेलांत चड जीएस बिंतो तेन्ना भारी फंक्शनाक सोयरे नाही तेन्ना मात्र करतात नित्य करनात 4-5 रंदे ಒಟ್ಟು एक सासम अस म्हळे भारी रुची जेवता ते आता आम्ही तुमका सांगता कशी करका म्हणून घेऊन ते तुम्ही शिकून करका आणि आमका सांगा की कितले आंब्याचा समने खाली आंब्याचा समय जाता अवनसाचा समय जाता आंबा अवनसाचे सम जाता तुमका खंयची अनुकूल अस की कोण आमका सांगा तुम्ही कशी जाता आणि सगळ्यांक सांगा ते लायक म्हणून जाल्यार ताका तुम्ही पब्लिसिटी दिवका आम्ही साधा दाखवून असते परडीक मुंजान चढ खावचे घरकड काटांब सुरू जाल कुडले आमगेल प्रति वैशाखारी आंब्या ससम आंब्या उपकरी आंब्या गशी पिक्कल आंब्याचे नाणची बरीच असना कशींची ते हरव्या आंब्याचे आणि आंबोलेचे त्या विंगड हे विंगड Okay. आंबुले गशनी म्हणून करतात त्या विंगडाची रांदप या विंगडा रांदप Okay. At amba season starts a little, so this is pre-season. Okay, this is we got the amba much before the season itself. Yes. So we're starting. Okay, Bob, mark ingredients कसे ना? Ingredients म्हळ्यार तन मिरसांग आणि हे चिंचांब गोड सोई हिंगू आणि सासम आता कड हरवे बाजूच्या ना आका सासम म्हणतात ना त्या देखून हरवी सासम घालका हरवी सासम घाल्यार मात्र सासम म्हणून घेत ते आंब्या सासम कचकतच्या ना नव्हे त्या देखून हरवी सासम हरवी हिंगू मसला उठ घालत नाही कडेर घालसे सुटते शिंदून पातळ गोड जाल्यार वाटीतून घाली येतं गट्टी गोड नव्हे त्या देखून त्या शिंदून घालून असं त्या दोसा आणि हिंगू पळय इतले ना चटणी आमगेली ताका चटणी म्हणटा ती आजी सासमा चटणी वाटूंक का म्हणून हरवी सासम हरवी हिंग सानू म्हळ्यार कसं म्हणजे एक मुगा दाळी पशी ओड चणा दाळी पशी साना तशी हिंग चड हिंग जाल्यार लायक जायना ते हरवे आता आम्ही कसं करका म्हळ्यार मीठ घालका थोड्यांची आतांची वाटीतना घालून सोड्या वेगळी ना घाल इतले हेंची रुची घेतक तितले नाका हातान दिवचे ना जांग दवरी पुरो कडे जाय जाल्यार हांव शेरचिता येते मिरची जाल्यार कडे कष्ट जाता म्हाका तशें आतां मिरसांगे देंट काणू आका गांडी गाय घालका ते म्हळ्यार तेलांत भाजून घालका कितें काय म्हळ्यार हरविसाण्यानी येवचे न्हू ताजी नारलेल्या तेलांत तूं तिनी भाजूका हें अशें केल्यार उसळना बेतना ते देखून घालचे आतां आमी मिरसांग भाजून घेवया होय आणि तू घालचे ताका एक चमची तेल घालचे चमची नाही थोड्या इंची पुरो बच्चा दवर What is the indication that this is done? इथे म्हळ्यार दंड काय ना आता बावत होती चिकनची बदल्या वर्षी जावं बावत होता जे साली तेंच्या इथे जात म्हळ्यार हरवी साणी वता हरवी मिरसांग नव्हती हरवी मिरसांग घालेल्या पशी भाजून घाल्यार रुचीची आता हिंगा चटणी करते जाल्यार रिची केलो जण हरवी घालना ती बाजू अशी भाजून घालतात पण चरचऱ्याच्या सुरू झाल्या ते चरचऱ्यात म्हळ्यार त्याला होऊन जावन भाजताच मिरसांग म्हणत ते मस्त आमका म्हणना पळ्यात त्या जितले बावत पडते पळ्यात बोक्के येले पडता का ते भत्त म्हणत चरमाक बोक्के येले ना तसे पळ्या साधारण जाले दव 5 वेशील चिके दव जाले ना तितले जाल्यार पुरो 5 वेशील दव जावन बोक्के येले पडता का तितले पुरो आता आमी ते मिक्सिंगान वाटू का होय सुलभ रांदय जाल्यार लायक रांदय फर्स्ट क्लास Super. होय अश्विनान खेळल्या ना अश्विनान गोतस आम्ही ऍक्च्युअली काल अपलोड करचे आशिल्लेची बट काल आमगे ते गेस्ट्स आशिल्लेची सो कितले बस नंतर आयलो कितलो आयकून जेवण जालें खुशी जाली ना तुमकां त्याक जाणटे विजयताय दॅट इज द सॅटिस्फॅक्शन ऑफ कुकिंग नो होय म्हाका खुशीची आता मी केदनांचे वरी उदक घालून वाटू का सुकी जावं का ते पळय
सोय बुडी तितली घालनातल्यार मिक्स पावना उदक त्या देखून सोय बुडी तितली घाले हांवें ते आता आमी वांटूचे आता आमी हे नये करून वांटू का मस्त न्हय जावं का म्हणना हातान आमी सासम म्हणून खाताना काढू येऊ का मस्त न्हय गेल्यार आमकां काढू जायना ते पातळय जावच्या नजर सुके 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 असतो का चिकेची धबधबी म्हणटा पळय आमी चिकलांना धबधबीची मासोल म्हळ्यार आता वाटिता 1 2 मात्र व्हरता ती व्हरना तितलें ल्हान जाल्यार पावता आमकां पळय आता न्हय जालें सोय व्हरल्या चिकेची हें कसं जालें म्हळ्यार आमकां खावच्याक आतां घालून खावच्याक आतां काडया टच केल्लें काम लायक चंद दिसता घे हें आतां हांव रकयता शिदा कडे भरलेलें शिकून काडटा उदक घालनाका ती मस्त धुवन उदक घालच्या नजर गोड फ्रूट पडटन तें सुकें आसता ताका इतलें उदक पुरो परमळ पडता एक लायक सासवां परमळ आसता हरवी सासवां नॉणच्या परमळे आता हिंग आनी हरवी सासव हरवी हिंग न्हय चिकन नॉणच्या परमळे आसता ताका ताजेंद इन्ग्रेडियंट न्हू ते आता आमी गोड शिंदुया रुची तक घालून घेया ती तुमगेले गोडसाणेक एक एकल्यान चिक्की गोड चड जावं का एक एकल्यान गोड चिक्की उणी जावं का ते तुमगेलो वयरी डिपेंड जावन आसा हांव समन घालता गोड रंदयना ती चेप रबयना हद गोड रबयता हें कसं जाल्यार सुरवें घालचें म्हळ्यार तें तिंबल्यार आमकां खाताना किरोच्या लायक जाता ताका आतां गोड घालका कडे फ्रूट घालका एकदम आईस्क्रीम फुडेची आईस्क्रीम म्हणून वय वय फुडें जेना आईस्क्रीम ते थंड न्ही करूं जायना पाप तांकां तेन्ना जाल्यार आमगेले खातीर तांणी रिजर्व केलें रांदय सांगता आयली आमकां आंब्या सासम आंब्या उपकरी आंब्या गोज्जू म्हण सो आतां हें आमी शिंदिलेलें मेजर करूया कितलें म्हणून साधारण अर्द वळणांतल्याक 62 grams ऑफ जॅगरी ओके सो बिटवीन अंदाज म्हणल्यार बाबा येता चड घालचे जाल्यार हाका कितले घालतात आनी वय आनी एक 10-15 ग्राम घाली येता 10-15 ते पळो का म्हाका तेन्ना दवरून पळयता हांव आमगेले गोडसाणेक जीब सांगता आमी कितलें गोड जावं का एका आमकां कितलें गोड नाका म्हणून ते आमी जिबे रुचीर करता जिबे रुचीर करता सो द गुड एस्टिमेट इज बिटवीन 60 and 75 grams नो वय ओके 4 जाणां खावच्या सदा असे अर्द वळ्या सोयेक इतलें गोड जावं का ओके घाली आतां घालता आमी एक पण तशें करून किरोन दवरल्यार आमकां फ्रूट घालतना समजता हातान आपोड्या कडेन रे हें अशी आसो हांगा फ्रूट घालून जाल्यार आमी रुची पळोवची वनिला आंबो आतां मार्केटान मेळ्ळालो प्रूफ येना त्या देखून हांव आंब्या सासम घरच्यां खावच्याकय तुमकां सांगच्याक म्हण हाडयला आंबो तितलो लायक ना देखून ग्राफ्टेड आंब्याक केन्नाय गोड उणें आमगेले काट आंब्याक चिके आंबस आसता देखून गोड चड आतां आमगेले काट आंबो न्हय हो ग्राफ्टेड आंबो फंक्शनाक आनी ग्राफ्टेड घालता ती रुची जाता खावच्याक पोडी आनी फ्रूट सॅलड अशी ते देखून हाजी सुरवें साल काडका अशी ते सुका हे आतां आंब्यावर ब्लॅक आनी सकट स्पॉट्स येयला ते नेचराचे कांय करूं जायना पिकतन आंब्याक काळें जाता एक कुसता ते सगळें नेचर आमकां कांय करूं जायना काळें शिल्दम करूंक जायना नाही बट वायट जाला म्हण ना वायट जालें न्हय भितर आंबो लायक आसता ते हव्या निमित्त साली काळी जाल्या पिकतना सो तशें म्हळ्यार हाका केमिकलांनी घालनी आमी प्युअर असो तांणी घाला की ना की गोतना केमिकला निमित्त न्हय ते आमगे ते आंबो मस्त अशें जातना आंबो पिकतना अशें जाता कळें पॅच येता कळें पॅच येयला उडोवच न्हय भितर लायक आसता हें जालां म्हणून जून जाला ताजेंच न्हय पिकतना तें काळें जावचें नॅचरल म्हण साली तर न्ही असो जून असो नाही आता पळय एक्सपोर्ट आनी करतना तांणी कसं केमिकल घाल बण्ण दितात बण्ण न्हय ब्लॅक जायना तशी म्हण सांगून बिकॉज पीपल फर्स्ट बाय लुक्स पळय विज्युअल इज एवरीथिंग फॉर अ लॉट ऑफ पीपल अँड बाय आतां कळना सगळ्यांक केमिकल घालून पिकयता म्हणून बॅन केला तांकां तशें केलेल्यांक बरी वायट तें आतां आंब्या सीझन न्हय देखून मेळ्ळेले आंब्याचे केला आमी जाल्यार नीलम आंबो लायक जाता आमी काल केलेलें आतां आमी पोड शीत आंतू घालया वय आंतू घालया म्हळ्यार चड पिकला आंबस असो तर्ण पिकला
जाल्यार हाका लायक रांदे हे लायक अशें करून फोडी करका आनी डायरेक्ट तांतूं घालचे किमची सकट घालची ना अशी फोडी करून खावच्याक लायक जाता ग्राफ्टेड वेरायटी नव्हे काटांब जाल्यार गिमच्यो येता हगूर गिमच्यो का मस्त पुरा तेंच करची न्हय चिके चिके ओरका आंबो तांतू Oh, nice. This is like a sweet chutney, no? वय स्वीट पन्नार वाडताना फर्स्ट वाडची ना फर्स्ट वाडना रांदे वाडताना वाडता ती सकड एक आयटम येताना येता मध्ये जाल्यार ही भारी आंब्या सासम केला म्हणाची की व्हड जेवण कसले म्हणून गोत ना म्हाका आंबो इज कॉल्ड द किंग ऑफ फ्रुट्स नो वय किंग ऑफ फ्रुट्स आनी ती रांदई तुप्पान आनी फंड आमची की होड करतात न्हय ताका प्रथम स्थान आंबो आमशस जाल्यार हिची आमी अवनस आमशस चिके आमश जावका मस्त गोड जाल्यार रांदे लायक जायना थोडी आमसाण्या सुका ते देखून लायक जाता आमसाणे असल्यार काटांब्या कशी आमसाणे असता गोड चड जाल्यार अवनस असता अवनस केलो पुरा गोड आसना केलो आमश असता तसले भाग घालका आमी आता पळे आमी कसं करता ते अवनस खावच्या जात न्हय हांगा मदींचे आमकां खावचे भाग ते देखून हेंच यूज करता ते वेस्ट करचे आमी खावया डायरेक्ट आनी हाका रांदे एक करूया म्हणून मूळ आनी चलव घालतात आमी त्यांची काय आमशी असत न्हय ते देखून रांदे हे लायक जाता वकूड खावत हाका घालता सासमाक तितले पुरो वय तितले पुरो ते मसला तक घालका न्हय आमगेले आसता मस्त खावच्या जात म्हणून घालची ना ताका कितले जाय की तितलें घालका वाव लायक फ्रूटी पर मुळत वय व्हेरी नाइस आमी हे डायरेक्ट तांतूं घालचे आत बापा आवना सिलेक्ट करताना कशी सिलेक्ट करचे हुंगून पळयल्यार रे चिके आमसाणी परमळयल्यार घेवचे नज गोडसाणी परमळयल्यार घेवका आमसाणी परमळे आनी गोडसाणी म्हणून आसता न्हय पळय हाका चिके आमसाणी परमळ आसा पळय आनी पण तूं तांग अवनस मेळ्यार तेन्ना हुंगल्यार हो परमळ आसना विंगड म्हणून मेळटा तुका ते कळून पळोवन पळोवन जाता एक तरण येता हे पळोवका दोळ आसना हाजो व्हड जाल्यार समज जून जाला म्हणून जून जावन पिकला म्हणून हे चिके सानून दोळ जाल्यार हें जाता कसं चिक्के आमशेशा पुरो म्हणून दिसता आता लायक करून ग्राफ्टेड म्हण करता ती लायक लायक येता अवनस कशी तुमकां शिंचा जाता की तशी शिंदा कांय तंद्र ना फोडी कशी जाल्यार हेची खावच्या कडेर न्हय खातना लायक जाता बट जस्ट मेक इट अ लिटल बाईट साइज पीसेस नो वय खावच्या खाता मेळची तेची आता रांदपान तू कसं म्हळ्यार क्लीन एटलीस्ट होम मेड कुकिंगान तू क्लीन कट आनी सकट कोरका म्हण ना बिकॉज यू आर नॉट गोइंग बिहाइंड एस्थेटिक्स यू आर गोइंग बिहाइंड टेस्ट वय टेस्ट अँड कन्व्हिनियन्स आमी आतां हात घालून कितें का गोड गट्टी गोड न्हय पातळ गोड जाल्यार जाता करगना तशें म्हणून आमी शिंदून घालें न्हय समज ती म्हणून आमी सुरवेका घालें देखून हें जालां कसं जालें मेल्ट जालां ते देखून आतां डायरेक्ट पळयत हाजी रुची अश्विन हांकां सांगता मीठ पावलां की गोड पावलां की म्हणून सांगता म्हाका म्हणून पुना काड आतां जाय जाल्यार आमी आतां एडजस्ट करता पण ना फुडें मीठ आनी गोड व्हेरी नाइस गोड समज जाला न्हय समज मीठ घालका बे परफेक्ट आता खंयचे घालून ते पुरा गोड मीठ समज जाला त्या देखून आमगे सासम रेडी तुप्पान एक पण्णे घालका कात्त घालत नाका कात्त घाल्यार तोंद्र दिता चेरडू सान असल्यार काट आंब्याचे एक कात्त दिल्यार ताणी लायकून चिवन बसता ती त्या देखून एक दोन कात्ते मस्त करतना एक दोन कात्ते चेरडवा खातीर सोडी येता तो काट आंबो कृषी आंबो नाका आता मी पण्ण घालया पण्ण चार इंग्रेडियंट आसा ताका सुरवे तूप घालका तेल घालून जांब्या सासमांक तुपान पण्ण घालका लायक जाता ओके 1 टीस्पून वय एक टीस्पून ती इतलेंची चड नाही चार जणांक 4 जणांक रांदे हांव इतलें घालता म्हळ्यार आमी गेले चमचे तुमी पळयना ताजेन फुल्ल घालता कडेरी सासम घालता पटपटाचे दवरता आनी कांय घालचें ना ताका जालें
पटपट येतं पटपट राबका खडे करबेव घालते. ओके. करबेव उदका फसवचे ते परपर जाता. ते उदका फसवचून तो सुकत जाता. आता ऑफ करचे. ऑफ केले की उडक घालचे. जाय जाल्यार अशें करून घाली येतं. जाल्यार ही तुमकां सांगलां हांवें शेल्ड रंदे ही म्हणून. शेल्ड रंदे म्हळ्यार खतखताचे ना म्हणून अर्थ. मसालो खतखतायना अशी हरवे. ते आता आमी फ्रिजांत तर दवरले. तुमकां जेवताना थंड जावन भारी लायक जातात शेक्याक घे. Okay, all right. So, yeah, taste coach push puda. I will keep this in the fridge for about 15 minutes or so, and then I will taste it and let you know what it tastes like. Already it tastes very delicious, but at the fund galtara anki elevate jata flavor. आंबाने अवनस असं म्हणून सांगला हांवें. खाली आंबोय जाता, खाली अवनसय जाता म्हणून. आज जोटू आमी आंबाने अवनस घालतना द्राक्ष घाली येतं. काळे द्राक्ष, पाचवी द्राक्ष, ते चंदायेचन दिसता. आमचे असल्यारी खाता ती आणि काय उडयता ती. काळे दिशी लायक असल्या खाता ती नातल्या उडयता ती. तशी चंदायेक तुम्ही हरवीन द्राक्ष घाली येता जोरी. Okay, guys. So now it's time for my taste test. Now एक सनची आंब जो पाइनएप्पल कुडकु खाऊन टेस्ट करता. फ्रिज अंत आम्ही 15 मिनिट दवरला. Wow, that is amazing. Okay, it's like an explosion of flavors in your mouth. त्या आंबई पाइनएप्पल सकड आणि पण्ण घाल्लेले अँड ताजे मसाले सकड लायक करून मेळून घेवन तागे थंड जावन इट जस्ट टेस्ट टू गुड. ओके, इट्स रियली अमेझिंग. आणि हे आता मी जेवणावट खातना इट्स लायक अ कॉन्ट्रास्टिंग फ्लेवर कळवा. एव्हरीथिंग एल्स इज स्पायसी अँड सेवरी और कसं उमामी, but this is a little sweet. It's a little sweeter than all the other recipes that we make. So यात ह्या दाळीतोय थोडे शीत एक पापडू आणि हे रांदे आणि कसले एक मसाला रांदे कोण खाल्लारी it will taste absolutely amazing. Okay, so I would highly recommend that you try this recipe in the mango season. At the mango season nahi, so at mango season jettana if you try it, it will taste really good. All right, so thank you for watching the video. I'll see you in the next one. Do like, share, comment and subscribe.